पुणे जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये बेवारस आणि अपघातग्रस्त वाहनांचा निलाव या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्याच अनुषंगाने सध्याची तयारी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। ही जी वाहनं आहेत ही खरं तर या ठिकाणी लावण्यात आलेले पाहायला मिळते आहे, कारण की मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाचा जो कार्यक्रम जाहीर केला आहे त्या अंतर्गत सर्व पोलीस स्टेशन हे कुठेतरी स्वच्छ राहावीत याच अनुषंगाने या ठिकाणी जी तयारी आहे ती खरं तर सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। गेल्या 15 दिवसापूर्वी याच परिसरामध्ये जी वाहनं आहेत, वाहन चालक आहेत ज्यांची बेवारस वाहनं आहेत, त्यांनी ओळख पटवून त्या ठिकाणी जी वाहनं आहेत ती खरं तर नेण्याचं आवाहन पोलीस स्टेशनकडून करण्यात आलं होतं। तरीसुद्धा अजून बऱ्यापैकी जी वाहनं आहेत ती खरं तर या ठिकाणी आहेत। आपल्यासोबत काही पोलीस कर्मचारी आहेत, मला सांगा की काय नक्की उपक्रम आहेत, कशा प्रकारे वाहनाचा निलाव होणार आहे? माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 100 दिवसाचा उपक्रम राबवल्यामुळे खेड पोलीस अंतर्गत 107 गाड्यांचा लिलाव आता होणार आहे। तरी पण आम्ही सर्व नागरिकांना आणि ज्या गाड्या ज्यांच्या आहेत त्यांना आम्ही प्रेस नोटद्वारे आवाहन केलं होतं, त्यांनी त्यांच्या गाड्या घेऊन जाव्यात। तरी पण 2 वेळा आपण 2 महिन्यांसाठी त्यांना मुदत दिली होती, कोणत्याही प्रकारे काही माहिती भेटली नाहीमुळे त्या गाड्यांचा RTO मार्फत लिलाव करण्यात आलेला आहे। हा निलाव होतो मात्र 107 गाड्या आहेत। किती वर्षापासूनच्या गाड्या पोलीस स्टेशन अंतर्गत पडलेल्या होत्या, कशा? सरासरी एक 20 ते 25 वर्ष झाले गाड्या पोलीस स्टेशनला पडून आहेत। आम्ही खेड पोलीसचे PI माननीय पोलीस निरीक्षक मोरे साहेब यांच्या मार्फत आम्ही खूप पत्रव्यवहार केले, हिरो होंडा कंपनीला आम्ही लेटर दिले, RTO कंपनीला आम्ही लेटर दिले, सगळ्यांना आम्ही आवाहन केलं, तरी पण कोणत्याच नागरिकांनी काही प्रतिसाद आम्हाला दिला नाही। त्याच्यामुळे शेवटी RTO मार्फत आता गाड्यांचा लिलाव करण्यात आलेला आहे। नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर ह्या ज्या गाड्यांची पाहणी आहे ती RTOने केली आहे आणि त्याच अनुषंगाने ही वाहनं निलावासाठी काढण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण अतुल सह मी सुनील दिवे, TV9 मराठी, खेड, पुणे।